भी कर लो। 21 दिवसापासून अधिक उपोषण. कोण आहे नेहा बोरा? दिल्लीत नेमकं काय घडतंय? 20 जुलै संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस. पण संसद भवनाबाहेर हजारो विद्यार्थ्यांचा आवाज घुमत होता. चलो संसदच्या घोषणांनी दिल्ली दणाणून गेली होती. शिक्षण मंत्री यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विद्यार्थी जंतर मंतरवरून संसदेकडे निघाले. अनेक ठिकाणी त्यांना पोलिसांनी अडवलं, धक्काबुक्की झाली आणि आंदोलकांना ताब्यात घेतल्याच्या बातम्याही समोर आल्या. पण विद्यार्थ्यांचा निर्धार मात्र कायम होता. या आंदोलनामागे आज देशभर चर्चेत असलेला एक चेहरा आहे. गेल्या 21 दिवसाहून अधिक काळ उपोषणावर असलेली एक तरुणी. तिचं नाव आहे नेहा बोरा. नमस्कार मित्रांनो, आज सोशल मीडियावर, वृत्तवाहिन्यावर आणि देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये ज्या नावाची सर्वाधिक चर्चा होत आहे ती म्हणजे नेहा बोरा. अनेकांना प्रश्न पडतो, नेहा बोरा नेमकी कोण आहे आणि ती एवढा मोठा संघर्ष का करत आहे? नेहा बोरा या ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन या विद्यार्थी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष असून त्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठ अर्थात JNU मध्ये PhD संशोधन करत आहेत. त्यांचे मूळ गाव उत्तराखंड आहे. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून समाजशास्त्र विषयात पदवी, त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले असून सध्या त्या JNU मध्ये संशोधन करत आहेत. नेहा बोरा या विद्यार्थी नेत्या आणि संशोधक आहेत. विद्यार्थ्यांचे प्रश्न, शिक्षण व्यवस्था, परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता आणि उत्तरदायित्व या विषयावर त्या सातत्याने भूमिका मांडत असतात. JNU परिसरातील तसेच राष्ट्रीय स्तरावरील विद्यार्थी आंदोलनामध्ये त्या एक महत्त्वाचा चेहरा म्हणून ओळखल्या जातात. विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी त्यांनी यापूर्वीही अनेक आंदोलनं केली आहेत. फेब्रुवारी 2024 मध्ये JNU मधील विद्यार्थी आंदोलनादरम्यान त्यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांना अटक झाली होती आणि काही दिवस तिहार कारागृहातही त्यांना राहावं लागलं होतं. त्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर अधिक ठामपणे आवाज उठवला. याशिवाय शेतकरी आंदोलन, सामाजिक न्याय, शिक्षणाचे खासगीकरण, पेपर लीक, जेंडर जस्टिस अशा विविध विषयावरही त्या सातत्यानं भूमिका मांडत असतात. फक्त आंदोलनाच्या मंचावर नव्हे तर सोशल मीडियावरही त्या अत्यंत सक्रिय आहेत. एक्स, इंस्टाग्राम, YouTube मुलाखती आणि इतर डिजिटल माध्यमाद्वारे त्या आंदोलनातील प्रत्येक घडामोडी, विद्यार्थ्यांचे प्रश्न, उपोषणाची परिस्थिती आणि आपल्या भूमिकेबद्दल नियमितपणे माहिती देत असतात. त्यामुळे देशभरातील हजारो विद्यार्थी त्यांच्या माध्यमातून या आंदोलनाशी जोडले गेले आहेत. जंतर मंतरवरील आंदोलनात त्यांनी सोनम वांगचुक यांच्यासोबत उपोषण सुरू केले. त्यानंतर सोनम वांगचुक यांना रुग्णालयात हलवण्यात आल्यानंतरही नेहा बोरा मागे हटल्या नाहीत. उलट त्यांनी आंदोलनाची जबाबदारी स्वीकारत उपोषण सुरूच ठेवले. त्या 21 दिवसांच्याहून अधिक काळ उपोषणावर आहेत. संघर्ष कोणत्याही एका व्यक्तीचा किंवा राजकीय पक्षाचा नाही. हा संघर्ष लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा आहे. परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता, कथित गैरव्यवहार, कठोर कारवाई आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी त्या आवाज उठवत आहेत. मित्रांनो, 21 दिवस अन्नाशिवाय राहणं ही साधी गोष्ट नाही. शरीर थकतं, शक्ती कमी होते, पण विचारावरचा विश्वास कायम ठेवणं हा खरा संघर्ष असतो. आपण एक दिवस जरी उपाशी राहिलो किंवा जेवणाची वेळ थोडीशी जरी मागे पुढे झाली तरी आपल्याला किती अस्वस्थ वाटतं, डोकं दुखायला लागतं, अशक्तपणा जाणवतो आणि सतत जेवणाचा विचार मनात येतो. मग जरा विचार करा, एक तरुणी सलग 21 दिवसाहून अधिक काळ अन्नाचा त्याग करून उपोषण करत आहे. आपल्या शरीराची, आरोग्याची पर्वा न करता ती आपल्या भूमिकेवर ठाम आहे. हा संघर्ष किती कठीण असेल याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. हा लढा केवळ एका व्यक्तीचा नाही, हा लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला न्याय, पारदर्शक आणि विश्वासार्ह शिक्षण व्यवस्था मिळावी, त्यांच्या मेहनतीला योग्य न्याय मिळावा आणि त्यांच्या स्वप्नांशी कुणीही खेळ करू नये, हीच या आंदोलनामागची प्रमुख भूमिका आहे. नेहा बोरा यांच्या चिकाटीला, त्यांच्या धैर्याला आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी त्यांनी स्वीकारलेल्या या कठीण संघर्षाला माझा मनापासून सलाम.
आपण सर्वांनी नेहाच्या या संघर्षाला पाठबळ देऊया आणि भारताच्या भविष्यासोबत उभे राहूया. जर तुम्हालाही वाटत असेल की विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तुमचे मत कमेंटमध्ये नक्की मांडा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी किरण चव्हाण ऑफिशियल या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.